आजची आपली स्पेशल रेसिपी आहे कांद्याच्या पातीची भाजी। हिरव्यागार अशा पातीची भाजी खूप छान लागते कधीतरी खायला, म्हणजे नेहमी ती उपलब्ध होत नाही, पण या सीझन मध्ये भेटते, म्हणून आपण आज स्पेशल संध्याकाळच्या जेवणासाठी अशा पद्धतीची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे। आता त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आमच्या घरामध्ये कशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते, म्हणजे मी कशा पद्धतीने ही भाजी बनवते त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आता पहिल्यांदा तर आपल्याला इथं कढईमध्ये जो हा कांदा असतो, पातीचा भाग सोडून उरलेला जो कांदा असतो तो एक घ्यायचा आहे, तो बारीक चिरून घ्यायचा। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तेलामध्ये फोडणीसाठी जिरे टाकून घेत आहे मी। अगदी अर्धासा चमचा इथे जिरे टाकायचे आहेत। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या साधारणतः 10 ते 12 पाकळ्या इथे मी चेचून घेतलेल्या आहेत। ज्याप्रमाणे आपण हिरव्या भाज्यांना लसूण चेचून घालतो त्याचप्रमाणे इथे घालणार आहे आपण, म्हणून इथे 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या चेचून घेतलेल्या आहेत। आणि तेलामध्ये या फोडणीमध्ये आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे। आता लसूण टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला एक कांदा होता पातीचा तो इथे टाकलेला आहे, तो आपल्याला अर्धवटसा भाजून घ्यायचा, म्हणजे अगदीच लालसर रंग होईपर्यंत भाजत बसायची गरज लागत नाही। अर्धवटसा असं थोडासा भाजून झाला की नंतर आपण इथे स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या ज्या पातीची भाजी आहे, कांद्याच्या पातीची भाजी, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची। ही सगळी भाजी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यावी लागणार आहे। आता याच्यामध्ये डाळ वापरली जाते, सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते ही भाजी। आता आमच्या घरी आम्ही बनवतो त्याच्यामध्ये इथं मी मुगाची डाळच वापरते, परंतु ती भिजवून घ्यावी लागते, साधारणतः अर्धा तासभर भिजत ठेवायची डाळ। आता एवढ्या भाजीसाठी मी इथं अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, जी भिजत ठेवलेली होती अर्धा तास आधीच, मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजी थोडी जास्त आहे, नंतर शिजल्यानंतर अगदीच कमी होते ही भाजी टाकल्यानंतर। पहिल्यांदा आता बघितलंच आहे तुम्ही क्वांटिटी केवढी कमी झालेली आहे, अर्धी झालेली आहे। चिरल्यानंतर अजिबात धुवायची नाही ही भाजी, चिरायच्या आधी ज्यावेळेस त्या पाते असतात त्यावेळेसच ती धुवून घ्यायची, म्हणजे याचं जास्त पाणी पाणी होत नाही भाजीमध्ये। नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे, परत मिक्स करून घ्यायचं। आणि जेवढं मिठाचं पाणी आणि जेवढं पातीला पाणी सुटेल तेवढ्या पाण्यातच ही भाजी शिजून होते, म्हणूनच डाळ याच्यामध्ये आधीच भिजवलेली वापरायची, जेणेकरून डाळ ही त्या भाजीसोबत शिजली जावी। आता अर्धी वाटी डाळ इथं मी भिजवून घेतलेली ती याच्यामध्ये ऍड करत आहे, आणि सोबतच मोठं मोठं असं शेंगदाण्याचं कूटही ऍड करायचं याच्यामध्ये, अगदी बारीक असं नाही। इथं पाहिलं आहे तुम्ही अगदी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, ते 2 चमचेवर घेतलेले आहेत, जास्तही नाही घ्यायचं। 2 चमचेवर इथं शेंगदाण्याचं कूट आणि डाळ इथं घेतलेली आहे, याच्यामध्येच हे शिजून होतं पाण्यामध्ये, भाजीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्येच। आणि आपल्याला ही भाजी साधारणतः 15 मिनिटं वाफवून घ्यायची झाकण ठेवून। ही इन्स्टंट झटपट तयार होणारी भाजी आहे, म्हणजे साधारणतः 15 मिनिटात भाजी तयार होते।